जिथून सर्वेश पेडणेकर यांनी पोस्ट टाकली होती त्या जेटीच्या बरोबर 25 फुटावरती आज 2 होड्या अनधिकृत वाळू उत्खनन करतायत आणि ते सुद्धा सर्वेश पेडणेकरांच्या घराच्या दारासमोर आहे. सर्वेश पेडणेकर काल म्हणाले की मला समोरच्या गावातून धमक्या येत आहेत, 8-10 जण कोणत्या माझ्या नावाची बदनामी करतायत. तू तुझ्या गावाची काळजी घेतोस तशी आमची सुद्धा रेवंडी गावाची काळजी आम्हाला आहे आणि तू कसले कपडे घातलेस हे आम्ही कधी बोललेलो नाही. तू जी आमची नावं खराब करतोयस, गावाची नावं खराब करतोयस, तुझ्या गावात तळाशील तोंडवळी गावात पाणी कुठे भरतं तेवढं दाखवू उदानाच्या भरतीला आणि आमच्या गावात किती ठिकाणी पाणी भरतं ते आम्ही दाखवतो. आम्ही रेवंडी ग्रामस्थ, मी शैलेश कांबळी, माझ्यासोबत आहेत रेवंडी गावचे सरपंच अमोल वस्ता आहेत. आम्ही आज शेलटी गावी शेलटी जेटीवरती तोंडवळीचा वाळू व्यवसाय चालू आहे किंवा नाही हे बघायच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी 6च्या सुमारास या ठिकाणी आलेलो आहोत संध्याकाळची. आणि हे आम्हाला यायला लावलं ते सर्वेश पेडणेकर तोंडवळीचे ग्रामस्थ यांनी यायला लावलं, कारण त्यांनी 2 दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती तोंडवळीच्या जेटी शेलटी समोरील जेटीवरतीच उभं राहून टाकली होती की तोंडवळी गावात आमच्या वाळू व्यवसाय चालू नाही आणि आमच्या गावाचं नाव खराब समोरचे करतायत असा आरोप आमच्यावरती केला. तो आरोप खरा करायच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज जवळपास 9 ते 10 होड्या जिथून सर्वेश पेडणेकर यांनी पोस्ट टाकली होती त्या जेटीच्या बरोबर 25 फुटावरती आज 2 होड्या वाळू अनधिकृत वाळू उत्खनन करतायत आणि ते सुद्धा त्यांच्या सर्वेश पेडणेकरांच्या घराच्या दारासमोर आहे. म्हणजे समोर अगदी त्यांची जागा आहे आणि जागेच्या बाजूला जेटी आहे आणि जेटीच्या बाजूला तोंडवळीच्या दिशेने बरोबर 25 फुटावरती 2 होड्या वाळू उत्खनन अनधिकृत करतायत आणि जवळजवळ पुढे 9 ते 10 होड्या अनधिकृत वाळू उत्खनन करतायत. सर्वेश पेडणेकर काल म्हणाले की मला समोरच्या गावातून धमक्या येत आहेत, 8-10 जण कोणतरी माझ्या नावाची बदनामी करतायत, माझ्या नावाची खराबी करतायत. तू तुझ्या गावाची काळजी घेतोस तशी आमची सुद्धा रेवंडी गावाची काळजी आम्हाला आहे आणि तू कसले कपडे घातलेस हे आम्ही कधी बोललेलो नाही आणि मी तर बोललेलो नाही आहे, कारण तू कसले कपडे घालून फिर किंवा नको घालू का त्याच्याशी आमचं देणं घेणं काही नाही. पण तू जी आमची नावं खराब करतोयस, गावाची नावं खराब करतोयस, तुझ्या गावात तळाशील तोंडवळी गावात पाणी कुठे भरतं तेवढं दाखवू उदानाच्या भरतीला आणि आमच्या गावात किती ठिकाणी पाणी भरतं ते आम्ही दाखवतो. आज तुला आम्ही धमक्या द्यायला काही गुंड वगैरे कोणी नाहीत. आम्ही आमच्या गावाची काळजी घेतोय जशी तू तुझ्या गावाची घेतोयस तशी. आणि आज तुझ्या गावाची काळजी घेतोयस ती अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना पाठीशी घालून घेऊ नकोस. आम्ही आज शासनाकडे टेंडर मागतोय आणि टेंडर मंजूर करून गाळ काढायचं टेंडर घेऊन आम्ही वाळू उत्खननाचा आम्ही व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सरकारशी पाठपुरावा करतो, शासनाशी पाठपुरावा करतो आहे. आम्ही पोस्ट एक टाकतो आहे आणि 10 मिनिटांनी वाळूला 15-20 होड्या अनधिकृत वाळू उत्खननाला जात आहेत असं आमच्या गावात आम्ही करत नाही आहे. आमच्या गावची केव्हाही शूटिंग येऊन कर. तुला जर काय शूटिंगमध्ये सापडलं होड्या वाळू उत्खनन करताना अगदी ते तू कशा त्या पद्धतीने शूटिंग कर, दिवसाची कर, रात्रीची कर, कशीही कर. आमच्या गावात अनधिकृत वाळू उत्खनन चालू नाही म्हणजे नाही. आणि जर तुला वाटत असेल की 7-8 जण तुला कोणतरी धमक्या देतात, आमचं धमक्या आणि तुझ्या जीवाला धोका आहे असं तुला वाटतं आहे, आम्ही असं काय केलेलं नाही आहे. कारण कसं आहे, तुला आता काय तुझ्या मनात काय आलं आहे आणि तू कसं काय बोललं आहेस ते आम्हाला त्याच्याशी काय देणं घ्या.